ओके. आता इकडे बघा. कुठपर्यंत आलो आपण? प्युरिफिकेशन ऑफ एअर अँड मेंटेनिंग द बॅलन्स ऑफ ग्लास. हा. ट्रीज हॅव युनिक ॲबिलिटी. आता ट्रीजची एक युनिक ॲबिलिटी आहे काय? टू ॲब्झॉर्ब द कार्बन डायऑक्साईड फ्रॉम द ॲटमॉस्फिअर अँड रिलीज द ऑक्सिजन ड्युरिंग द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस. रिलीज काय करते? ऑक्सिजन करते आपल्यासाठी. तुम्ही त्या ट्रीला काय करता? नीट खालून धरून बुडातून वाट लावता त्याची. बरोबर आहे का? हा. वरी बिरी काहीच नाही सर. आम्ही फाटे बिटे काही कापत नाहीत त्याचे. डायरेक्ट बुडातून सुरी लावतो त्याला. का? अरे ऑक्सिजन देते ना. बरोबर आहे का? कशाला? तुम्हाला जगण्यासाठी चांगला ऑक्सिजन मिळाला पाहिजे. त्याची काळजी झाड करते आणि तुम्ही त्याची काळजी करतात खालून सुरी लावून. बरोबर आहे का नाही? जनावर कापा, झाड कापा, पाणी घाण करा, नद्या नाले घाण करा. हा. बरोबर आहे का नाही? आणि झाडाने तुमची काळजी घ्यायची, जनावरांनी तुमची काळजी घ्यायची. आहे का नाही? दूध दिलं पाहिजे जनावरांना. हा. तुम्ही काय केलं पाहिजे? त्याला कापलं पाहिजे. झाडाने ऑक्सिजन दिला पाहिजे तुम्हाला शुद्ध. बाबा ऑक्सिजन जर नाही मिळाला तर लेकर पृथ्वी तलावरची जातील ना वरी. हं? मग तुम्ही काय करायचं? जायचं घरातलं एखादं कोयतं घेऊन आणि नीट घालायचं झाडामध्ये. खाली बुडातून वाट लावायची त्याची. आहे का नाही? बाबा आमच्या लेकरांना, भारताच्या लेकरांना शुद्ध पाणी लागते प्यायला. आहे का नाही? जायचं तुम्ही घाण करायची पाण्यात. आहे का नाही? जाऊ दे म्हणायचं, काय होईल ते होईल पुढचं पुढे, पण आज आम्ही घाण करून टाकू म्हणायचं. हा. अशा कंट्रीज आहेत भारतामध्ये, भारताच्या बाहेर जगामध्ये, जिथं प्युअर पाणी मिळत नाही. सांगितलं ना तुम्हाला. आपल्या देशात नशीब आहे आपलं की आपल्याला पाण्याचे जिथं बोर मारत पाणी तरी मिळते. अशा कंट्रीज आहेत बोर मारलं पाण्यासाठी तर पेट्रोल डिझेल निघते. काय पेट्रोल डिझेल पेतो का? गाडी नसली तर चालेल. पाणी नसलं तर आपली गाडी चालेल का? तू 10 दिवस नाही, महिनाभर पेट्रोल नाही टाकलं तर चालेल गाडी. पण पाणी जर 4 दिवस नाही टाकलं तर कसं होईल शरीराच्या हवं? अशी कंडिशन आहे. जाऊन बघा भारताच्या बाहेर. आलं लक्षात? त्याच्यामुळं भारत लई चांगल्या देशात आपला जन्म झालेला आहे. तुम्हाला काल कळालं असेल थोडं तरी. बघितला का 26 जानेवारीचा प्रोग्राम नवी दिल्लीचा? काय झाला काय नाही बघत चला. 26 जानेवारीचा प्रोग्राम बघायचा. 15 ऑगस्टचा नाही बघितला तर चालतंय. हा. म्हणजे सगळं कळतंय देशाची पॉवर काय आहे. लोक आजूबाजूचे का भीतील देशाला. आजूबाजूच्या कंट्री का भेटतात देशाला. देशाकडे काय पॉवर आहे. आलं लक्षात? हे तुम्हाला 26 जानेवारीचा प्रोग्राम बघायचा. उद्या आज युट्यूबला बघितलं तर तुम्हाला चालेल कालचा प्रोग्राम. झालं झालं काहीच नसतंय. आपल्या देशाची पॉवर काय आहे, किती पॉवरफुल आहे आपली कंट्री, ते तिथं प्रेझेंटेशन असते दिल्लीला. आलं लक्षात? दिल्लीला प्रेझेंटेशन असते. हा. ती मार्च असते. जानेवारी महिन्यात मार्च असते. बरोबर आहे. त्याच्यामुळं समजा की आपल्या देशामध्ये सगळ्या गोष्टी मुबलक प्रमाणात आहेत तरी असे देश आहेत. अरे इथं एखादी गोष्ट आहे एखादी गोष्ट नाही. साऊथ आफ्रिका. नाही पाणी पाणी नाही पाणी नाही तिथं जास्त. आहे पण तेवढं नाही लई हा. तर दुष्काळी, अंगावर कपडे नसतात माणसाचे घालायला, आखली नाही, शिक्षण नाही, गाड्या नाही, घोड्या नाही, काहीच नाही. ट्री हॅव द युनिक एबिलिटी टू ऍब्झॉर्ब. ओके. कार्बन डायऑक्साईड ऍब्झॉर्ब करते, ऑक्सिजन देते रितेशला आणि रितेश वाट लावते. दिस ऑक्सिजन इज युज्ड बाय द अॅनिमल प्लांट फॉर द रेस्पिरेशन. आता ट्री जे आपल्याला अॅनिमल रेस्पिरेशनला ऑक्सिजन देते, बरोबर आहे का? ते आपण आपण रेस्पिरेशन साठी वापरतो. बरोबर आहे का? द फॉरेस्ट आर देअरफॉर कॉल्ड ॲज द ग्रीन लंग्स. आता फॉरेस्टला आपण काय म्हणतो? ग्रीन लंग्स म्हणतो. ओके. as they play an important role in the purification of air and maintain the balance of oxygen, carbon dioxide, and atmosphere. Trees bind the soil particles together, thus reducing the amount of dust getting into bind. Trees bind soil particles. Soil particle ला जे आहे ते बाइंड असते ट्रीचे. हा. हा. म्हणजे कशामुळं? किंवा तिथून ते सॉइल इरोजन होऊ नये म्हणून. बरोबर आहे का? हा. Reducing the amount of dust during into the air. The evergreen forest, there is almost no air in pollution. Huh? No air pollution. Air pollution. जिथं जे एव्हरग्रीन जे असतात, एव्हरग्रीन जे फॉरेस्ट असतात, आपल्या गावाच्या बाजूला एक फॉरेस्ट आहे तिथे जास्त पोल्युशन नसते. पण तरी बी तिथं दादाने घाण केलेलीच आहे. दादा DDF. हा.
तिथं आहे ना मग DDLचा कारखाना. बरोबर आहे का? मेंटेनिंग द वॉटर सायकल, इकडे बघा. मेंटेनिंग द वॉटर सायकल. मेंटेनिंग द वॉटर सायकल काय? द ट्रीज इन द फॉरेस्ट हेल्प इन मेंटेनिंग द वॉटर सायकल. बरोबर आहे का? ट्रीज जे आहेत फॉरेस्ट मधले मेंटेनिंग करतात, वॉटर सायकल मेंटेन करतात. They absorb the water from the soil through the roots and release the water vapor into the air through the transpiration, evaporation through the leaves. Okay, this water vapor contributes to the formation of the rain clouds, huh? Thus helping to the bring rain, help to bring rain. Reducing atmospheric temperature. Atmospheric temperature काय करतं? Reduce करतं. Okay, trees help in keeping the air around them cool by the evaporation of the water through the leaves. बरोबर आहे का? leaves leaves through evaporation होतं झाडाचं, माहिती आहे ना तुम्हाला? त्याच्यातून जे आहे वॉटर ड्रॉपलेट्सचं इव्हॅपोरेशन होतं. दिस इज द रिझन व्हाय वी फील कूल अंडर द ट्रीज. बरोबर आहे. त्याच्यामुळे आपल्याला झाडाच्या खाली सावली किंवा थंड लागते का नाही रितेश? बरोबर आहे का? ते कशामुळे लागतंय? आता टी शर्ट घातल्यामुळे लागत नाही, असा नंबर आहे. झाडाच्या खाली बसल्यानंतर त्याच्यामध्ये जे लिव्ज असतात त्याच्याने काय होतं? इव्हॅपोरेशन होतं. ते इव्हॅपोरेशन मुळे तुम्हाला कूल वाटायला लागतंय. आलं का लक्षात? अंडर द ट्रीज. ओके. प्रिव्हेंट सॉइल इरोजन. सॉइल इरोजन प्रिव्हेंट कसं करता येईल बघा. द ग्रॅज्युअल मुवमेंट ऑफ द टोपोसॉइल बाय द ऍक्शन हा the gradual removal of the topsoil by the action of wind, leaves, rain, flowing water is called as soil erosion. Okay, the gradual removal of the topsoil by the action of wind, leaves, rain, flowing water is called as soil erosion. त्याला आपण काय म्हणतो? soil erosion म्हणतो. The roots of the trees firmly hold the soil particles in place, thereby preventing the soil erosion. Okay, the roots of the trees firmly hold the soil particles in place, thereby preventing the soil erosion. Due to this binding of the soil particles, strong winds and flowing rainwaters are not able to carry away from the topsoil, thus preventing the soil erosion. त्याच्यामुळे काय होतं? सॉइल इरोजन जे होणार आहे प्रिव्हेंट होतं. कशामुळे होतं? बाइंडिंग होते ना, सॉइल जे आहे ते त्याच्या रूट्सच्या तिथं बाइंड होत असते. रूट्सच्या मध्ये मध्ये अडकून बसते ना माती. बरोबर आहे का नाही? रूट्स म्हणजे काय, एक रूट असते का बाबा? जाळच असते नुसतं भंकस मोठं. आलं का लक्षात? मग त्या जाळ्याच्या मध्ये अडून बसते. मग मला सांगा, रिकाम्या रानात असलेली माती जास्त पळेल पाण्यासोबत का त्या रूट मध्ये असलेली पळेल? हा, बरोबर आहे का? रूट मधली माती अडून बसते ना. बरोबर आहे का? रूट्स मुळे अडती माती. आलं का लक्षात? अडली मग ती जात नाही, सॉइल इरोजन होत नाही. सॉइल इरोजन होणं ही चांगली गोष्ट नाही ऍक्च्युअली. सॉइल इरोजन होते म्हणजे काय होते? जी तुमच्या शेतामध्ये काळी माती टाकण्यासाठी लोक मरमर करतात, कुठल्या बी गाळ आणून टाकतात शेतामध्ये. ती सॉइल इरोजन जर झाली, ती माती निघून जर गेली तर खडक उघडा पडते मधला. बरोबर माती जी सॉफ्ट माती असते ज्याच्यामुळे ते पीक येतंय ती वाहून जाते आणि खडक राहते. खडक कशा पाण्याने व्हायली? खडक तर इझिली नाही होणार ना. बरोबर आहे का नाही? जशी माती इझिली होऊन जाते, खडक नाही होणार. खडक तिथं राहते. मग ती त्या जमिनीत पुन्हा अजून गाळ आणून टाकावं लागते, नाहीतर मग ती जमिनीत काही पीक येत नाही. आलं का लक्षात? वाळवंटासारखी जमिनीत थोडक्यात. आलं का लक्षात? ती ग्रिपच पकडणार नाही ना. सीड कसं येणार? काळी माती आहे. आपण मातीला काय म्हणतो? काय म्हणतो? मदर म्हणतो ना. बरोबर, काळी माती. हा, म्हणतो ना काळ्या मातीला. बरोबर. हा, म्हणतो आपण. मला एक गोष्ट सांगा, काळी माती जर नसेल, भारतामध्ये एवढी काळी माती आहे की कुठे जरी काही बीज पेरले की लगेच येते का नाही? जर काळी माती नसती तर ते बीज आलं नसतं ना. बरोबर आहे का? आणि नुसतं दगड आहे तुमच्या इथं, नेऊन टाका तुम्ही त्या दगडात, बी एक तर बघा चिटकते का बरोबर येते का झाड? काय होतं माहिती का? ते काळी माती जी असते ती पाणी धरून ठेवण्याची कॅपॅसिटी असते, त्याच्यामध्ये ते बरोबर बीज हे होते आणि तिथून मग झाड येते. आलं का लक्षात? पहिले दोन दोन पाने येते, पुन्हा मोठं झाड होतंय. आलं का लक्षात? ते कशामुळे होते? काळ्या मातीमुळं. काळी माती जर नसती, काळ्या मातीचे पाया पडत जावा, त्यामुळे तुमच्या पोटाला खायला मिळतंय. आलं का लक्षात? काय? काळी माती जर नसेल तर काही खरं नाही. मसाले बी मिळत नाही मग पुन्हा. इतके मसाले सुद्धा मिळत नाहीत पुन्हा.
नुसतंच घ्यायचं पुन्हा. कुठली लाल माती? लाल मातीत पीक येत ना दादा. लाल माती फक्त कुस्ती खेळायला, पळायला तेवढीच कामाची. हा, आलं का लक्षात? त्याच्यामुळं काळी माती, जसं पाऊस पाणी महत्वाचं आहे, काळी माती महत्वाची, झाडं महत्वाची, प्राणी महत्वाचे. बिनकामाचं उगा आपला हक्क दाखवायचा नाही नैसर्गिक साधन संपत्तीवर, नुकसान करायचं नाही. हम्म, मग बरोबर आहे ना. आलं का लक्षात? कुठपर्यंत आलो आपण आता? Trees in the forest help in maintaining the water cycle. Hmm? Trees maintaining the water cycle. Trees in the forest helping in the maintaining the water cycle. Maintain करतात water cycle trees. ज्या ठिकाणी ट्रीज नसतात तिथले जाऊन हाल बघा तुम्ही काय आहेत. पाणीच पडलं नाही लोक तर राहणार नाहीत, लोक राहणार नाहीत तर काहीच येणार नाही तिथं. ते जंगल तयार होतील मोठे मोठे, नाहीतर मग तिथं वाळवंट तयार होईल, डेझर्ट. पाणीच नाही पडलं तर पाणीच नाही पडलं तर डेझर्ट तयार होईल. कदाचित तिथले माणसं जर एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी गेले आणि जर कदाचित तिथं जर थोडस पोषक वातावरण राहिलं आणि पाणी जर पडलं तर जंगल तयार होईल. बरोबर आहे का नाही? हं? म्हणजे अशा गोष्टी असतात, त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. दे ऍब्झॉर्ब द वॉटर फ्रॉम द सॉइल थ्रू देअर रूट्स अँड लीव्स वॉटर वेपर्स इनटू एअर through transpiration, evaporation through the leaves. This water vapor contributes to the formation of rain clouds. आता काय म्हटले बघा, this water vapor contributes to the formation of rain clouds, hmm? thus helping to bring rain. This helping to bring rain. Okay. Reducing of atmospheric temperature. आता reducing atmospheric temperature पण reduce होतं, ग्लोबल वॉर्मिंग पण कमी होते झाडांमुळे. लक्षात येत आहे का? हा, trees help in keeping the air around them cool by the evaporation by water through the leaves. This is the reason why we feel cool under the trees. बरोबर आहे का रितेश? हो. मग असं नाही काय व्हायले, कष्ट मी घेतले, तुम्ही फक्त ऐकलो, ऐकायचे कष्ट घेतले तुम्ही. प्रिव्हेंट सॉइल इरोजन. हा, फ्लड कंट्रोल. ओके, फ्लड कंट्रोल. ट्रीज स्लो डाऊन द फ्लो ऑफ रेन वॉटर. काय म्हटलेलं आहे? ट्रीज काय करतात? स्लो डाऊन करतात. Trees slow down the flow of rainwater and reduce its force. This help to control the flood. हा, मग मला सांगा, फ्लड आल्यानंतर काय होतं? जर झाड नसते तर फ्लड एवढा मोठा आला असता की तुम्ही तुमचं घर, गाडी, बंगला, दौलत, शौहरत, सगळं इज्जत बिज्जत सगळी पाण्यात वाहून गेली असती. होईल का नाही तसं? हा? एखाद्याला जर काय म्हणलं सोर, लोय मारलं मी त्याला, एवढं मारलं, त्यानं फक्त एक शब्द बोलला होता, एवढं मारलं त्याला, धुतलं, वर्षभर तोंडच बघत नाही बघा ते आता. फ्लड आल्यावर, फ्लड आल्यावर काय करशील? फ्लड आल्यावर तेच मदतीला येणार, लक्षात ठेवा. काय नसते, फ्लड आल्यावर कोणीच राहत नाही, जहाजामधली इमारतीवर राहत नाही. फ्लड आल्यावर घरात सगळा चहाच येते, नुसतं घरात चहा होते, सगळीकडे चहा पसरते सगळ्या घरात, बाहेरचा चार घरात. आलं का लक्षात? असं. हम्म, आलं का लक्षात? बाहेरचा चहा घरात. हा, trees slow down the flow of rainwater and reduce its force. This help to control the floods. Trees also play an important role in replenishing the groundwater by allowing the water to percolate into the ground. Trees काय करतात? Play an important role in replenishing groundwater, hmm? by allowing water to percolate into the ground. They also help in maintain the flow of water in the rivers throughout the year. Huh? They also help in maintain the flow of water in the rivers throughout the year. Recycling nutrients. Recycling of the nutrients. Trees increase the soil fertility. Trees काय करतात? Increase the soil fertility by recycling the nutrients. Decomposers like bacteria and fungi present in the forest floor decomposes and dead the decaying matter of the plants and animals. In this process, they release the nutrients back into the soil. Okay. Tourism and the recreation. Forest areas are used for the recreational activities such as hiking, camping, bird watching, animal observation, and research. Forest area are used for the recreational activities. आता काय काय करते तसं फॉरेस्ट एरियामध्ये?
हायकिंग, कॅम्पिंग, बर्ड वॉचिंग करतात का नाही? हा, बरोबर आहे का? अॅनिमल ऑब्झर्वेशन करते, वाघ सिंह बघायला जातात. हा, बरोबर आहे का? त्याच्यानंतर वाईल्ड लाईफ रिझर्व काय असते? वाईल्ड लाईफ रिझर्व. हा, मेनी फॉरेस्ट वर्ल्ड वाईड आर डेव्हलप्ड इन टू द वाईल्ड लाईफ रिझर्व टू प्रोटेक्ट अँड अॅनिमल्स अँड प्लांट्स. बरोबर आहे का? मेनी फॉरेस्ट जे असतात वर्ल्ड वाईड आर डेव्हलप इन टू द वाईल्ड लाईफ रिझर्व. हा, टू प्रोटेक्ट वाईल्ड अॅनिमल्स अँड प्लांट्स. बरोबर आहे का? वाईल्ड लाईफ रिझर्व. ओके. फॉरेस्ट ऍज अन इकोसिस्टम. आता फॉरेस्ट ऍज अन इकोसिस्टम बघा काय असतं ते. फॉरेस्ट ऍज अन इकोसिस्टम. लिव्हिंग थिंग्स अँड देअर एन्व्हायरमेंट टुगेदर. काय म्हटलेले बघा, लिव्हिंग थिंग्स अँड देअर एन्व्हायरमेंट टुगेदर टू फॉर्म अ लिव्हिंग थिंग्स अँड एन्व्हायरमेंट इकोसिस्टम तयार होते. बरोबर आहे का? जर त्या लिव्हिंग थिंगला तुम्ही मारत असाल आणि नुसतं एन्व्हायरमेंट आहे आणि इकोसिस्टम तयार करा सर, नाही चालणार. बरोबर आहे का? लिव्हिंग थिंग्स आहेत ना. अरे तुमच्यापेक्षा ते प्राणी पक्षी महत्वाचे निसर्गाला. आले लक्षात? फक्त हे हुशार बुद्धीचा माणूस जो आहे ना, प्राण्यांना पक्षाला सोडत नाही आज. बरोबर आहे का नाही? हा, बुद्धीचा वापर जास्त झाला ना. बुद्धीचा वापर जास्त झाल्यामुळे प्राणी पक्षी मरणार. ऑब्व्हियसली मरणार. त्यांना हात पाय नाही, तुम्हाला आहेत. हात पाय आहेत, बुद्धी आहे. असं कसं जाळ फेकायचं, जाळ्यात आला की मासा कसा पकडायचा, पुन्हा कसा बाहेर काढू, पुन्हा कसा खाऊ, करतो का नाही? कोंबडं पळालं की कसं पकडायचं, करतो का नाही? म्हणजे तुम्हाला लय बुद्धीचा वापर आहे, त्यांना नाही ना बिचाऱ्यांना. पण एक लक्षात ठेवा, तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, त्याला जरी ती बुद्धी नसेल, तुम्ही बी कवा ना कवा असे सापडणार हो का नाही? हा, लक्षात ठेवायचं. त्याच्यामुळं नाद कोणाचा करायचा नाही. लक्षात ठेवा, आपलं आपलं सरळ रस्त्याने बघून चालायचं. उग बाजूला जाताना तंगड मारायचं नाही. तंगड मारलं की ती बी तुम्हाला मारते. लक्षात ठेवायचं. आलं का लक्षात? प्लांट्स, अॅनिमल्स अँड मायक्रो ऑर्गॅनिझम्स. आता बघा याच्यामध्ये इकोसिस्टम मध्ये काय काय असतं. प्लांट्स, अॅनिमल्स असतात, ऑर्गॅनिझम्स असतात, आर लिव्हिंग थिंग्स कॉम्पोनंट्स ऑफ द इकोसिस्टम असते. बरोबर आहे का? द लिव्हिंग थिंग्स कॉम्पोनंट्स ऑफ द इकोसिस्टम आर कॉल्ड एज अबायोटिक कॉम्पोनंट्स. इकडे बघा काय म्हटलेलं आहे, द नॉन लिव्हिंग थिंग. मी काय म्हटलं, द नॉन लिव्हिंग कॉम्पोनंट्स ऑफ द इकोसिस्टम आर कॉल्ड एज अबायोटिक कॉम्पोनंट. नॉन लिव्हिंग ते लिव्हिंग नाहीयेत. हा हा, जे लिव्हिंग नाहीयेत ते जे आहेत त्याला अबायोटिक कॉम्पोनंट ऑफ द इकोसिस्टम म्हणतात. लक्षात आलं का? आलं का लक्षात? नॉन लिव्हिंग थिंगला काय म्हणतात रे? अबायोटिक कॉम्पोनंट म्हणतात. Abiotic components that make up the environment include air, water and soil. The living or okay, आता त्याच्यामध्ये काय काय येतं? एअर येतं, वॉटर येतं, सॉइल येतं. The living organisms are also termed as the biotic community. लिव्हिंग ऑर्गॅनिझम ऑल्सो टर्म ऍज अ बायोटिक कम्युनिटी म्हणतात. तर लिव्हिंग ऑर्गॅनिझम जे असतात त्याला काय म्हणतो आपण? इकोसिस्टम मध्ये लिव्हिंग ऑर्गॅनिझम. लिव्हिंग म्हणजे जगणारे, नॉन लिव्हिंग म्हणजे न जगणारे, म्हणजे मरणारे नाही, ज्याच्यामध्ये जीव नसतो ते नॉन लिव्हिंग. त्याला बायोटिक कम्युनिटी म्हणतात. दे आर डिवायडेड इंटू 4 कॅटेगरीज: प्रोड्युसर्स, कंझ्युमर, स्कॅव्हेंजर्स अँड डिकम्पोजर्स. आता प्रोड्युसर्स म्हणजे काय असतात ते बघू. हा, कंझ्युमर काय असतात, स्कॅव्हेंजर काय असतात आणि डेंजर काय असतात, डिकम्पोजर्स काय असतात वगैरे. ओके. हा, ओके. प्रोड्युसर्स बघा, आता प्रोड्युसर्स नावातच आहे त्याच्या. प्रोड्युसर्स म्हणजे काय आणि कोण असते? रितेश देशमुख म्हणले कोण असते? ते नावच आहे. बरोबर आहे का? प्रोड्युसर्स म्हणजे काय असते बघा. प्लांट्स आर कॉल्ड एज प्रोड्युसर्स. आता प्लांट जे असतात त्याला प्रोड्युसर्स म्हणतात. अरे जे प्रोड्युसर्स त्यालाच मारायला निघाला तू, काय उपयोग आहे तुझा? मला सांगा, जम्मू काश्मीरच्या सफरचंदापासून कन्याकुमारीच्या, कुठलं फळ मिळते कन्याकुमारी? जम्मू काश्मीरच्या सफरचंदापासून कन्याकुमारीच्या
कन्याकुमारी काय म्हणते? हा, जम्मू काश्मीरच्या सफरचंदापासून कन्याकुमारीच्या कोकोनट पर्यंत, नारळापर्यंत तुम्ही सगळे फळं खाता. पुन्हा गुजरातच्या कच्छ पासून ते मणिपूर त्रिपुराच्या चहा पर्यंत. चहा मणिपूर त्रिपुरा ईस्ट मध्ये पण एवढं खातो तुम्ही चहा. रोज सकाळी उठलं की चहा ढोसायला लागतं. झाड तोडायचे म्हणून. तर कसं व्हावं रे तुमचं, आलं का लक्षात? तोडू नका, झाड तोडू नका बाबांनो. हा, तर हे जे आहे सगळ्या गोष्टी मिळतात, झाडापासून मिळतात. हा, त्यामुळे तोडायचं नाही का? हा, झाड तोडलं नाही, फक्त जे तोडायचं ते तोडलं म्हणावं सर. आता प्रोड्युसर जे तोडायचं ते तोडत असतो. Producer are called as producers as they produce food for themselves. Producers काय असतात? Produce food for themselves as well as for all other life forms. Okay, they are also called as autotrophs. काय म्हटलेले? Producer for themselves as well as for the other life forms. They are called autotrophs as they are use light energy to produce food from the carbon dioxide and water by the process of photosynthesis. आता autotrophs का म्हणतात त्याला? कारण पृथ्वी तलावरचा आपल्यासारखा माणूस काय करतो? आपण फूड साठी लोकांच्या पुढे ह्याला कापू का त्याला कापू, हे कापू का ते कापू करतो का नाही? अरे पण ते बिचारे झाड तुम्हाला देतात आणि स्वतःच अन्न स्वतः तयार करतात ना, बरोबर आहे का नाही?